श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज आहे 30 एप्रिल वार बुधवार आणि आज आलेली आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीयेचा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत खास आणि महत्त्वाचा मानला जातो। 3 शुभ मुहूर्तांपैकी एक हा अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 3ऱ्या दिवशी अक्षय तृतीया तिथी साजरी केली जाते। या दिवसाचं खास अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील शुभ दिवसांपैकी एक दिवस आहे। हा दिवस त्रेतायुगाचा प्रारंभही मानला जातो। या दिवशी केलेल्या कार्याचे शाश्वत फळ मिळते असं देखील म्हटलं जातं। अक्षय म्हणजे कधीही क्षय होत नाही, तो अक्षय आहे आणि त्यामुळेच या दिवशी आपण जे काही शुभ कार्य, उपासना किंवा दान धर्म वगैरे केले तर ते सर्व अक्षय होते। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तांवरती फक्त शुभ कार्य दान नाही तर या दिवशी पितरांसाठी तर्पण पिंडदान करण्याचे देखील अतिशय अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। पितरांसाठी मातीचे भांडे दान करावे, यामुळे पितृदोष हा दूर होतो। या दिवशी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची पूजा करावी। भगवान विष्णुदेवांना पिवळं चंदन लावून पूजा करावी। आज भगवान विष्णुदेवांची पूजा केल्याने आयुष्यात आणि कुटुंबात आनंद उत्साह हा कायम राहतो। पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली होती। याशिवाय वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला परशुराम जयंती देखील साजरी केली जाते आणि या दिवशी परशुरामाचा देखील जन्म झाला होता असं म्हटलं जातं। या दिवशी परशुरामाच्या मूर्तीची पूजा सूर्यास्तानंतर केली जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्या अक्षय राहतात, म्हणून या दिवशी सर्व काही चांगल्या गोष्टीच केल्या जातात, जसे की सोने चांदी खरेदी करणे, नवीन वस्तूंची खरेदी करणे किंवा काही शुभ गोष्टी दान धर्म करणे। या आपल्याकडे अक्षय टिकून राहतात, त्या कधीही संपत नाही, म्हणून या दिवशी तुम्हाला होईल तेवढ्या चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत। चुकूनही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला करायच्या नाहीत, तर त्या सुद्धा आपल्याकडे अक्षयच राहत असतात आणि त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्यालाच भोगावे लागत असतात। आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टी दूर होण्यासाठी, घरात होणाऱ्या कटकटी, पितृदोष, नजरबाधा, दरिद्रता ही दूर होण्यासाठी तुम्हाला आज घरामध्ये एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे। आज अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जी आहे तर ती जाळायची आहे। ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा आणि 7 पिढ्यांचं आपलं जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ही नष्ट होऊन घराची, मुलाची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल। घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी निवास करेल। तर अशी कोणती वस्तू तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये जाळायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी तुम्ही अगदी 6 वाजल्यापासून ते रात्री 12-12:30 वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदी तुम्ही घरी असाल, आता तुम्हाला शक्य असेल तर तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6:30 वाजल्यापासून ते 8:30 पर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा, कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते। या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी
येत असते आणि या वेळेला आपण हा उपाय जर केला तर त्या उपायांचा आपल्याला कितीतरी अधिक पटीने फळ जे आहे तर ते मिळत असतं। घरात कापूर जाळणे हे एक पवित्र आणि शुभ प्रतीक मानलं जातं। धार्मिक विधी, पूजा आणि आरतीमध्ये कापूर जाळण्याची प्रथा आहे, कारण कापूर जाळल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। जर विशेष स्थितीवरती कापुरासोबत आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आपल्या घरामध्ये। आज हा उपाय केल्याने घरातील भांडणे, वादविवाद थांबून एक आनंदाचं वातावरण जे आहे तर ते निर्माण होईल। जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडण होत असेल, आई मुलांचं पटत नसेल, कटकटी होत असतील, तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करून बघा। तसेच हा उपाय घरात केल्याने घरातील पितृदोष हा देखील दूर होईल। त्याचबरोबर बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही। याशिवाय वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होईल। तसेच जर तुमच्या घरातील लहान मुलं सतत आजारी पडत असेल किंवा हट्टीपणा, चिडचिड करत असेल, मुलांना वारंवार नजर दोष लागत असेल, यामुळे मुलांची प्रगती होत नसेल, तरी तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघू शकता। अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये यज्ञ केला जातो, परंतु सर्वांनाच यज्ञ करणं शक्य होत नाही आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये कापुरासोबत अशा काही प्रभावशाली वस्तू जर आपण जाळल्या तर जेणेकरून आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते नक्कीच दूर होतील। तसे ज्या घरामध्ये आज हा उपाय केला जाईल त्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक समस्या, अडचणी ह्या नक्कीच दूर होतील। त्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होईल, उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल, घरात सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहील, घरात अखंड लक्ष्मी निवास करेल। जेव्हा आपण हा उपाय आपल्या घरामध्ये आज करू त्यावेळी या उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याकडे अक्षय राहणार आहे, ते कधीही संपणार नाही आणि म्हणूनच हा उपाय आज आपल्या घरामध्ये आवर्जून संध्याकाळी करायचा आहे। आपण हा उपाय देवघरासमोर करणार आहोत, त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा छानसा धूप लावून घ्यायचा आहे, कारण दिवा या उपायाचा साक्षीदार असतो आणि आपण उपस्थित असलेला साक्षीदार असतो आणि आपण जो काही उपाय करतो किंवा सेवा केलेली आहे तर ती भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो, कारण अग्निदेवतेशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही। अग्निदेवतेच्या साक्षीने पूजा केल्याने ती भगवंतापर्यंत नक्कीच लवकर पोहोचते। त्यामुळे सर्वप्रथम दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे। वातावरण अगदी मंगलमय आणि प्रसन्नमय करायचं आहे। आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उपाय करण्यासाठी उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे। मातीची पंती नसेल तर मग तुम्ही कापूर जाळायचं भांड जे आहे तर ते देखील घेऊ शकता किंवा तुमच्याकडे तांबण प्लेट असेल ती घेतली तरी देखील चालणार आहे। त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला खाली थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते तांदूळ ठेवायचे आहे। तांदूळ फुटलेले तुटलेले घेऊ नका, अखंड तांदूळच घ्या। अखंड थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे। त्यावरती आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे। या वड्या अगोदर तुम्हाला तुपामध्ये थोड्याशा भिजवून घ्यायच्या आहे आणि यानंतर तुपात भिजवलेल्या वड्या या तांदूळावरती ठेवायच्या आहेत। यानंतर आपल्याला त्या कापुरावरती 5 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे। त्यानंतर लवंगा देखील आपल्याला कुठेही तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका, लवंगाला अगदी फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्याच आपल्याला उपायासाठी घ्यायच्या आहे। अशा अखंड 5 लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे आणि यानंतर तुम्हाला 3 हिरवी वेलची जी आहे तर ती देखील घ्यायची आहे, ती सुद्धा तुम्हाला त्या कापुराच्या वड्यांवरती ठेवायची आहे। यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहे, थोडीशी काळी मोहरी जी आहे तर ती देखील घ्यायची आहे। या 2 वस्तू आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत
7 वेळा उतरून घ्यायचा आहे, एकदाच घ्यायचा आहे आणि सर्वावरून तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो उतारा करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या मोहरी किंवा तीळ जे आहेत तर ती घेण्याची काहीही गरज नाही। त्या वस्तू तुम्ही प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घेऊ शकता। यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला उतरून घ्यायचे आहे आणि यानंतर या वस्तू सुद्धा तुम्हाला त्या भांड्यामध्ये कापुराच्या वरून टाकायचा आहे। यानंतर हा कापूर आपल्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर परत एकदा आपल्याला थोडंसं वरून तूप जे आहे तर ते थोडंसं टाकायचं आहे आणि एक तमालपत्र जे आहे तर ते आपल्याला वरून ठेवायचं आहे। तमालपत्र म्हणजे तेजपान, आता तुम्ही जे काय म्हणत असाल ते। तर हे तमालपत्र आपण स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो, परंतु तमालपत्र जे आहे तर ते माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं। जेव्हा आपण कापुरासोबत हे तेजपान आपल्या घरामध्ये जाळतो त्यावेळी त्याच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। त्यामुळे एक तुम्ही तमालपत्र वरून ठेवायचं आहे। यानंतर तुम्हाला हे भांड काही वेळाने देवघरासमोरून उचलायचं आहे आणि त्याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती सुद्धा काही वेळासाठी हे भांड आपल्याला ठेवायचं आहे। आता जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे त्यावेळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जो स्वामींचा षडाक्षरी मंत्र आहे तर तो तुम्हाला मनामध्ये पठण करायचा आहे। जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने उपाय करायला सुरुवात केल्यानंतर उपाय होईपर्यंत आपल्याला मनामध्ये नामस्मरण करायचं आहे, मंत्र जप करायचा आहे। मनामध्ये एक तुम्हाला सकारात्मक भाव ठेवायचा आहे। मी हा उपाय माझ्या घरात केलेला आहे, माझ्या घरातील सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती, दरिद्रता, इडापिडा जे काही दोष आहेत तर ते नष्ट झालेले आहेत आणि माझ्या कुटुंबाची, माझ्या मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होत आहे। असं सकारात्मक भावना ज्या आहेत तर त्या तुम्हाला मनामध्ये ठेवून या मंत्राचं पठण करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे। तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। काही वेळाने उंबरठ्यावरून ते भांड परत उचलून तुम्हाला घरात आणायचं आहे, तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि जोपर्यंत ह्या वस्तू तेवत आहे तोपर्यंत तसंच देवघरासमोर तुम्हाला ठेवायचं आहे। ज्यावेळी यामधल्या वस्तू जळून शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी काही थोडीफार राख आहे, रक्षा तयार होईल तर त्या रक्षाचा एक टिक्का आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती लावायचा आहे। थोडीशी रक्षा घेऊन उंबरठ्यावरती तुम्हाला टाकायची आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आणि यानंतर त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी जे आहे तर ते टाकू शकता। तुम्ही ही राख उंबरठ्यावरती टाकता तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। जर तुम्ही तुमच्या घरात अक्षय तृतीयेला यज्ञ करत असेल तर मग तुम्ही हा उपाय नाही केला तरी देखील चालेल, परंतु जर तुम्ही यज्ञ करत नसेल तर मग हा उपाय प्रत्येकाने आजच्या दिवशी आवर्जून करून बघा। या दिवशी यज्ञ करण्याला खूप महत्त्व आहे। ज्या घरात यज्ञ केला जातो किंवा कापुराचा उपाय केला जातो त्या घरातले सगळे दोष, अडचणी, अडथळे जे आहेत तर ते नाहीसे होतात। आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते। त्याचबरोबर या उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं, आपल्याकडे अक्षय राहत असतं आणि कधीच संपुष्टात येत नाही। त्याचप्रमाणे हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी पितरांची थोडी का होईना आपल्याला आवर्जून सेवा करायची आहे। जर बघा आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल आणि अशा वेळी आपण कितीही देवी देवतांची सेवा केली, आपल्या घरामध्ये कितीही प्रभावी उपाय केले तरीही आपल्या घरातला अडचणी ह्या कधीच संपत नाही। त्यामुळे घरातील पितृदोष दूर
पितर प्रसन्न असणे हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही पितरांना क्षमा याचना केली तर ते आपल्याला नक्कीच माफ करत असतात. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला आजच्या दिवशी त्यांना एक दिवा जो आहे तर तो त्यांच्यासाठी तुम्हाला आवर्जून लावायचा आहे. एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे. हे दोन्हीही तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही आपलं खायचं गोड तेल जे आहे तर ते त्या दिव्यामध्ये टाकू शकता आणि चिमूटभर काळी मोहरी टाका किंवा काळे तीळ टाका. यानंतर दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तयार करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडेसे खाली तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दिशेला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. दोन्ही हात जोडून आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे, त्यांची माफी मागायची आहे. आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावरती कायम राहू द्या, अशी मनोभावे तुम्हाला कळकळीने आपल्या पूर्वजांना प्रार्थना करायची आहे. कारण अक्षय तृतीयेचा दिवस हा क्षमा मागण्यासाठी आणि माफीसाठी खूप महत्त्वाचा असतो. आपण या दिवशी ज्या पण व्यक्तीची माफी मागतो, समोरची व्यक्ती आपल्याला माफ आवर्जून करत असते. तर अशी क्षमा याचना केल्याने पितर हे प्रसन्न होत असतात. जेव्हा आपण हा दिवा पितरांसाठी लावतो त्यावेळी त्यांच्या वाटेतील जो अंधार आहे तर तो दूर होत असतो आणि म्हणूनच हा उपाय देखील आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6:30 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत देखील हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. हा दिवा लावला तरी चालेल. त्याचबरोबर जर तुम्हाला पैशाच्या अडचणी येत असेल, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नसेल किंवा पैसा आला तरीही तो काही ना काही कारणाने जर निघून जात असेल तर अक्षय तृतीयेपासून दररोज संध्याकाळी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये 2 कापूर आणि 2 लवंगा जाळायच्या आहेत. हा उपाय तुम्ही काही दिवस कंटिन्यू करत चला. तुम्ही हा उपाय जर करायला सुरुवात केली तर खरोखर तुमच्या घरातील सर्व आर्थिक पैशांच्या समस्या ज्या आहे, अडचणी ज्या आहेत तर त्या 100% नक्कीच दूर होतील. तुमच्या माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम नेहमी प्रसन्न राहील. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला जी सेवा जमेल, जे उपाय जमेल ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.